नमस्कार, अश्विनी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे मूग डाळीचे लड्डू, आणि ते पण खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. हे 1 वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे. ही छान तुम्हाला धुवून वाटलं तर धुवून घ्यायची किंवा छान मस्त पुसून घ्यायची. तर मी आता हे एकदम कमी आचेवर मस्तपैकी भाजून घेणार आहे. थोडासा लालसर रंग येईपर्यंत तुम्हाला दाखवून देते की असा लालसर रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायची. आणि माझी हे 5 ते 6 मिनिटात भाजून झाली. आता मी थंड करण्यासाठी ठेवलेली आहे. आणि ही छान थंड झाली. थंड झाल्यावर आता मी मिक्सरच्या भांड्यामधून एकदम मस्तपैकी बारीक दळून घेणार आहे. आणि ही खूप छान असते आणि पौष्टिक असते. तसंच मी त्यामध्ये 3 इलायची पण टाकलेल्या आहेत. आणि मस्तपैकी बारीक अशी पेस्ट तशी तयार झालेली आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गाळून घेतलं तरी चालेल चाळणीने. पण मी तर असंच सरळ टाकणार आहे लाडू बनवण्यासाठी. तर मी मोठे 2 चम्मच तूप घेतलंय आणि त्यामध्ये आता हे जे आपण पीठ बारीक दळून घेतलंय ते छान भाजून घ्यायचं. हे पीठ लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. म्हणजे पचायला पण हलकं राहते आणि खूप छान राहते. तसं पण मुगाची डाळ ही खूप पौष्टिक असते. जर पोट कोणाचं दुखत असेल किंवा काही गॅस वगैरे झाला असेल तर नक्की याचं सूप करून प्यायचं. खरंच खूप छान असते. आणि तसंच मी काजू आणि बदामचे तुकडे त्यामध्ये घातले आणि मस्त लालसर रंग येईपर्यंत छान हे भाजून घेतलं. आणि आता जरासं थंड होण्यासाठी मी ठेवणार आहे. बघा एकदम परफेक्ट असं भाजून झालेलं आहे आपलं छान असं. आणि हे लाडू सगळेच जण खाऊ शकतात कारण की हे पचायला खूप हलकं असतं आणि शरीरासाठी खरंच खूप छान असतं. तर नक्की बनवायचे. 2-3 आठवड्यातून एकदा बनवायचे. ही मोठी वाटी मी हे घेतलेली आहे मुगाची डाळ, आणि एक छोटी वाटी मी आता पिठी साखर घेतलेली आहे प्रमाणामध्ये. आणि त्यामध्ये घातलेली आहे. आपलं हे जे पीठ मी तयार केलेलं आहे हे जास्त थंड नाही, मीडियमच आहे. म्हणजे पिठी साखर थोडी विरघळेल आणि मस्तपैकी लाडू असे आपले बांधले जातील. तर हाताने मी आता छान मिक्स करून घेतली. परत मी छोटा चम्मच एक तूप त्यामध्ये टाकलेला आहे. आणि मस्तपैकी आता गोळा तयार होत आहे. तुम्ही बघू शकता. आपले लाडू बांधण्यासाठी पीठ एकदम रेडी झालेलं आहे. तरी पण सध्या हे थोडं गरम आणि सुकं आहे. आणखी थंड झाल्यावर एकदम मऊ सॉफ्ट पेड्यासारखं एकदम बनून जाईल. तुम्हाला मी लाडू बनवून आणि दाखवते की किती परफेक्ट आपले लाडू बनलेले आहेत. छान असे झाले. आणि मी दाखवते की बघा किती एकदम परफेक्ट असे बनलेले आहेत. तसंच आता थोडं आणखी गार झाल्यावर एकदम छान असा रंग आलाय आणि मस्त त्याच्यामध्ये तूप पण मिक्स झालेलं आहे आणि पिठी साखर पण थोडी विरघळली. त्यामुळे एकदम सेम पेड्यासारखे आपले लाडू बनून झाले. तुम्ही कसाही आकार देऊ शकता. बघा पेड्यासारखा पण किंवा गोल वाटलं तर गोल पण. मला तर गोलच आवडतात तर मी छान गोल असा आकार दिला. आणि त्याच्यावर मी आता थोडी बारीक केलेली बदाम ठेवणार आहे. दिसायला पण छान दिसेल आणि खायला पण खूप छान लागतात. तुम्ही पण असे नक्की बनवून बघा. खूप छान, खूप पौष्टिक असे बनतात. मुलांसाठी, आपल्या सर्वांसाठी खरंच खूप छान आहेत. काही दिवस मी व्हॉईस नाही टाकू शकले यामध्ये कारण की माझी तब्येत बरी नव्हती म्हणून. पण आता मी परत असंच छान-छान नवीन रेसिपी माझ्या बघत राहा, बनवत राहा. आणि पुन्हा भेटूया आपण छान अशाच नवीन रेसिपी बरोबर. आणि रेग्युलर मी राहते, पण थोडं बरं नव्हतं म्हणून. पण बघत राहा. नक्की तुम्हाला खरंच खूप आवडतील. तुम्ही पण बनवा. पुन्हा भेटूया. बाय.